नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रिसेंटली अंतरिम अर्थसंकल्प इंटरिम बजेट हा सादर करण्यात आला। फुल बजेट हा सादर करण्यात आलेला नाही, कारण की लोकसभा इलेक्शन्स आहेत, तेव्हा अंतरिम अर्थसंकल्प हा सादर केलेला आहे 2024-25 साठी। ओके, तर 2024-25 साठी अंतरिम अर्थसंकल्पामध्ये इकॉनॉमिकच्या दृष्टीने जे इम्पॉर्टंट पॉइंट आहेत सर्व ते आपण सर्व कव्हर केलेले आहेत। विशेष करून थोडा डेटा जो आहे आपण जास्त घेतला, कारण की मागच्या काही मेन्सच्या एक्झामला थोडा मायक्रो डेटा सुद्धा आपल्याला आढळतो, त्यामुळे बऱ्यापैकी आपण बजेटचं व्यवस्थित प्रॉपर पॉइंट टू पॉइंट कव्हर केलेले आहेत। थोडा जास्त मोठं लेक्चर होईल, परंतु एक्झाम दृष्टीने अतिशय हे महत्त्वाचं असेल। तर सर्वात आधी बजेटमध्ये कोणता शब्द किती वेळा वापरलेला आहे, मुळात लक्षात ठेवा, सर्वात जास्त वेळा अंतरिम अर्थसंकल्पामध्ये इंटरिम बजेटमध्ये जो शब्द वापरण्यात आलेला आहे तो आहे टॅक्स। कारण की आता रेव्हेन्यूचा मुख्य स्रोत आहे, जवळपास 42 वेळा टॅक्स हा शब्द वापरलेला आहे। पीएम हा शब्द जवळपास 42 वेळा वापरलेला आहे। त्याचं कारण आहे की पीएम यांच्या नावाने जेवढ्या पण स्कीम आहेत, योजना पीएम नावाने, त्यामुळे हा पीएम शब्दाची संख्या ही जास्त आढळते। त्यानंतर पॉलिसी, सरकार, पॉलिसीबद्दल 35, सरकार 26, भारत 24 आणि ग्लोबल जे आहे हे सर्वात कमी आहेत 15, किसान 15, फायनान्स 15, स्कीम 16, महिला 19। मुळात सर्वात जास्त लक्षात ठेवा कुठला आहे, टॅक्स, आणि सर्वात कमी कुठला वापरलेला शब्द आहे, ग्लोबल। तर ओके, तर हा सर्वात जास्त वेळा वापरलेला शब्द आहे। सर्वात कमी म्हणता येणार नाही, त्यापेक्षाही काही शब्द एक वेळा वापरलेले आढळतात, पण सर्वात जास्त वाला लक्षात ठेवा, टॅक्स हा शब्द आढळतो। किती वेळा आहे, 42 वेळा। ओके, निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्पीय भाषण सलग 6 वेळा, सलग म्हणजे सर्वात जास्त वेळा अर्थसंकल्प जो मांडलेला आहे तो मोरारजी देसाई यांनी मांडलेला आहे 10 वेळा। त्यानंतर प्रणव मुखर्जी यांनी मांडलेला आहे, ओके सॉरी, पी चिदंबरम यांनी मांडलेला आहे 9 वेळा, प्रणव मुखर्जी यांनी मांडलेला आहे 8 वेळा। परंतु सलग 6 वेळा जो मांडलेला आहे यांनी दुसऱ्या व्यक्ती आहेत। पहिल्यांदा मोरारजी देसाई यांनी सलग 6 वेळा मांडलेला, आणि निर्मलाताई सीतारामन ह्या दुसऱ्या व्यक्ती आहेत ज्यांनी की सलग 6 वेळा सलग मांडलेला अर्थसंकल्प आहे। त्यामधील त्यांचे 2024-25 ला सर्वात कमी मिनिट भाषण चाललेलं आहे, कारण की इंटरिम बजेट होता, 56 मिनिट चाललेला आहे। 2019-20 ला 140 मिनिट होतं, 2020-21 ला सर्वाधिक 160 मिनिट चाललेला आहे। तर हा पॉइंट लक्षात ठेवा, सर्वाधिक 160 मिनिट 2020-21 ला, सर्वात कमी 2024-25 ला आहे। किती मिनिट आहे, 56 मिनिट आहे। सलग 6 वेळा अर्थसंकल्प मांडणाऱ्या त्या व्यक्ती म्हणून दुसऱ्या आहेत, आणि तसा बजेट मांडण्यामध्ये जर पाहिलं आपण तर 6 वेळा त्यांनी, सध्या 5 नाही तर किती झालेले आहेत, 6 वेळा त्यांनी अर्थसंकल्प मांडलेला आहे। तर सर्वाधिक वेळा जर म्हटलं तर आपण मोरारजी देसाई यांनी बजेट मांडलेलं आहे, सर्वाधिक वेळा म्हणजे किती वेळा मांडलेला आहे, 10 वेळा मांडलेला आहे। ओके, त्यानंतर पी चिदंबरम यांनी मांडलेला आहे 9 वेळा, प्रणव मुखर्जी 8 वेळा, यशवंत सिन्हा यांनी 7 वेळा, आणि सध्या करंटमध्ये लक्षात ठेवा निर्मला सीतारामन यांनी किती वेळा मांडलेला आहे, हा 6वा होता त्यांचा इंटरिम बजेट म्हटलं तर, आणि मनमोहन सिंग यांच्या नावावर सुद्धा किती आहेत, 6 आहेत। ओके, या बजेटमध्ये, इंटरिम बजेटमध्ये जर आपण बघितलं तर काही पॉईंट जे आहेत तर ते महत्त्वाचे आहेत। पहिलं शीर्षक त्यांनी जे वापरलेलं आहे, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हा मंत्र आणि सबका प्रयास या राष्ट्रासाठीच्या समावेशक दृष्टिकोनासह केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारीला संसदेत केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्प 24-25 साठी काय केलेला आहे, सादर केलेला आहे। त्यामधले काही फीचर्स, यामधला महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, ओके हा मंत्र, आणि सबका प्रयास। सामाजिक न्याय, एकूण 4 घटकांवर विशेष भर दिलेला आहे। ते 4 घटक कोणते आहेत ते पण पॉईंट चांगले लक्षात ठेवा। 4 घटकांवर भर देण्यात आला, ज्यामध्ये गरीब, महिला, त्यानंतर युवा आणि अन्नदाता। अन्नदाता म्हणजेच कोण, शेतकरी। तर या 4 घटकांवर या बजेटमध्ये विशेष फोकस केलेला आहे। ते 4 घटक आपल्याला एक्झामला विचारले जाऊ शकतात। सामाजिक न्याय अंतर्गत किती घटकांवर विशेष फोकस केलेला आहे किंवा भर दिलेला आहे, तर गरीब, महिला, युवा,
अन्नदाता किंवा शेतकरी. ओके, या 4 महत्त्वाच्या घटकांच्या उत्थानावर पंतप्रधानांचा काय असणार आहे भर. विकसित भारत बजेट 2024-25 फोकस एरियात जे सांगितलेले आहेत तेच पुन्हा. गरीब कल्याण देश का कल्याण, एम्पॉवरिंग ऑफ द यूथ म्हणजेच युवकांसंदर्भात बोललेलं आहे. वेलफेअर ऑफ फार्मर्स अन्नदाता म्हणजे शेतकऱ्यांसंदर्भात, नारी शक्ती म्हणजेच स्त्रिया, म्हणजे एकूण गरीब महिला, युवा आणि अन्नदाता ऑब्लिक शेतकरी, अशा टोटल किती घटकांवर भर दिलेला आहे. 4 घटकांवर भर दिलेला आहे. गरीब कल्याण देशाचे कल्याण. पहा, सरकारने गेल्या 10 वर्षात 25 कोटी लोकांना, ओके पॉईंट लक्षात ठेवा, गेल्या 10 वर्षात 25 कोटी लोकांना, म्हणजेच तुलनात्मक आकडेवारी जर विचारली 2014 ते 2023-24च्या दरम्यान, ओके गेल्या 10 वर्षात 25 कोटी लोकांना मल्टी डायमेन्शन पॉवर्टी, मल्टी डायमेन्शन पॉवर्टीचा अर्थ काय होते, ज्या ठिकाणी आरोग्य, शिक्षण, राहणीमान दर्जा, ओके आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान दर्जा याबाबत व्यवस्थित सोयी सुविधा नसतील, सोबतच जसं की UNDP सांगते 33.33% समोर जर एखाद्यांचा स्कोर असेल तर त्या ठिकाणी काय असणार आहे, बहुआयामी दारिद्र्य असेल. तर अशा ठिकाणी आपल्या भारतामध्ये आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान दर्जा या अंतर्गत 25 कोटी लोकांना बहुआयामी दारिद्र्याच्या काय काढलेलं आहे, बाहेर काढलं आहे. तर कसं होऊ शकते, तर त्या लोकांची उत्पन्न पातळी वाढवण्यासाठी आणि त्यांना जे योजनांचा लाभ आहे तो योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी एक DBTचा प्रभावी वापर केला. जी DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर 1 जानेवारी 2013ला सुरुवात केलेली होती. DBTची 1 जानेवारी 2013ला DBTची सुरुवात केली आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी म्हणजे सुरुवात यांनी केलेली आहे, मनमोहन सिंग यांनी 1 जानेवारी 2013ला, आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी या गव्हर्नमेंटने वेगाने केली. सोबतच झिरो बॅलन्स अकाउंट जे होते त्याला कन्व्हर्ट केलं. त्या अंतर्गत PM जनधन योजना ही 28 ऑगस्ट 2014ला सुरू करण्यात आली. PM जनधन योजना या अंतर्गत 34 लाख कोटी रुपयांचा थेट लाभ हस्तांतरणामुळे आधी काय व्हायचं, जे गव्हर्नमेंटच्या योजनांचे लाभ असायचे किंवा अनुदाने असायचे, अनुदाने केंद्राकडून राज्याकडे आले, राज्याकडून जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, मधात जर कोणी दलाल असतील कागदपत्र जमा करणारे ते पैसा खात होते आणि लाभार्थ्याच्या हातामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा पोहोचत नव्हता. त्यामुळे सरळ लोकांच्या हातात पैसा गेलेला आहे. त्यामुळेच ही गरिबी किंवा ही आकडेवारी आपल्याला कमी होताना दिसत आहे. त्यानंतर आपण सांगू शकतो की थेट लाभ हस्तांतरणामुळे सरकारचे 2.7 लाख कोटी रुपये सुद्धा वाचलेले आहे. नेक्स्ट आहे डिक्लाइन इन हेडकाउंट रेशो. पहा, पर्सेंटेज ऑफ पॉप्युलेशन हु आर मल्टी डायमेन्शनली पुअर, म्हणजे बहुआयामी जे गरीब आहेत त्यांचं पर्सेंटेज 2005-06ला जवळपास 55.3% आसपास दाखवलेलं आहे. 13-14ला हे 29.2 वर होतं. आता जवळपास हे फक्त 11.3 वर आहे 22-23ला. 19-21ला कितीवर होतं, 15 वर होतं. पर्सेंटेज आहे म्हणजे 55.3चा अर्थ झाला 100 पैकी 55.3. तर आज हे पर्सेंटेजनुसार कितीवर पोहोचलेलं आहे, 11.3 वर पोहोचलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की या वेगवेगळ्या योजनांच्या आधारे मोठ्या प्रमाणात गरिबी कमी झालेली आहे असं गव्हर्नमेंटच्या आकडेवारीच्या आधारे आपल्याला सांगता येईल. नेक्स्ट आहे PM स्वनिधी योजना. आता योजना खूप मोठ्या प्रमाणात आहेत. इथं आपल्याला इयर अतिशय महत्त्वाचे आहेत आणि ती योजना कशा संदर्भात आहे ते एक पॉईंट महत्त्वाचा आहे. PM स्वनिधी योजना जी 1 जून 2020ला सुरू करण्यात आलेली आहे. 1 जून 2020 लक्षात ठेवा. PM स्वनिधी योजना ही केव्हा सुरू केलेली आहे, 1 जून 2020. त्यानंतर आहे PM जनधन योजना जी 15 नोव्हेंबर 2023ला, ओके 15 नोव्हेंबर 2023ला, आणि PM विश्वकर्मा जी 17 सप्टेंबर 2023ला. ओके, तर पहिली योजना जी आहे PM स्वनिधी योजना यावर चर्चा झाली. 78 लाख फेरीवाल्यांना या अंतर्गत कर्ज दिलेलं आहे. 78 लाख फेरीवाल्यांना या अंतर्गत कर्ज दिलेलं आहे.
2.3 लाख जणांना तिसऱ्यांदा कर्ज प्राप्त केलं, म्हणजे ज्यांनी व्यवस्थित कर्जाची परतफेड केलेली आहे त्यांनी पुन्हा त्याचा लाभ घेतलेला आहे असं आपण म्हणू शकतो. PM स्वनिधी योजनेअंतर्गत किती फेरीवाल्यांना कर्ज सहाय्य मिळालेलं आहे? तर 78 लाख फेरीवाल्यांना कर्ज सहाय्य मिळालेलं आहे. PM स्वनिधी योजना ही कधी सुरू झालेली आहे? तर 1 जून 2020ला. ही कशा संदर्भात आहे? तर जे फेरीवाले आहेत सोबतच जे किरकोळ विक्रेते आहेत त्यांना या अंतर्गत काय उपलब्ध करून दिले जाते? कर्ज. PM जनमन योजना ही विशेष करून जी अतिवंचित आदिवासी आहेत, ओके, पर्टिक्युलरली व्हल्नरेबल ट्रायबल ग्रुप जो आहे त्याला आपण PVTG म्हणून ओळखतात, त्यांना विशेष सहाय्य करण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. मग PM जनमन योजना ही कोणासंदर्भात आहे किंवा त्यांचे लाभार्थी कोण आहेत? तर अतिवंचित आदिवासी लोक आहेत. या अंतर्गत कधी सुरू केलेली आहे? 15 नोव्हेंबर 2023ला. नेक्स्ट आहे PM विश्वकर्मा योजना. लक्षात ठेवा, PM विश्वकर्मा योजना. या योजनेद्वारे 18 व्यवसायातल्या कारागिरांना, लक्षात ठेवा 18 कारागिरांना आणि शिल्पकारांचा काय केलेला आहे? समावेशक सहाय्य केलेला आहे त्यांना. या आधारे मोठ्या प्रमाणात त्यांना अनुदाने सुद्धा दिलेली आहेत. 15 सप्टेंबर 2023ला PM विश्वकर्मा ही योजना देखील लॉन्च केलेली आहे. PM स्वनिधी योजना फेरीवाल्यांच्या बाबतीत, अतिवंचित आदिवासी ट्रायबल जे ग्रुप आहे त्यांच्यासाठी 15 नोव्हेंबर 2023ला PM जनमन योजना, PM विश्वकर्मा योजना कारागीर आणि शिल्पकारांच्या बाबतीत ही सुरू केलेली आहे. यामध्ये 18 व्यवसायातल्या कारागिरांसंदर्भात आणि शिल्पकारांसंदर्भात काय केलेला आहे? समावेश केलेला आहे. ओके, हे पाहिलं आपण. अन्नदात्याचे कल्याण म्हणजे विशेष करून शेतकऱ्यांबाबत आपल्याला कृषी किंवा शेतीसाठी अतिशय महत्त्वाचा एरिया आहे हा. ओके, PM किसान सन्मान योजना, ओके, किंवा त्याला शेतकरी सन्मान योजना या नावाने सुद्धा ओळखतात. दर 4 महिन्याला 2-2 हजार रुपये खात्यामध्ये जमा केले जातात. म्हणजे एकूण टोटल किती केले जातात जमा? 6. या आधारावर महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी सन्मान योजना देखील काय केलेली आहे? लॉन्च केलेली आहे. PM किसान सन्मान योजनेअंतर्गत 11.8 कोटी शेतकऱ्यांना, लक्षात ठेवा 11.8 कोटी शेतकऱ्यांना वित्तीय सहाय्य पुरवण्यात आलेले आहेत. PM किसान सन्मान योजना जी आहे किंवा शेतकरी सन्मान योजना ही 2019ला काय झालेली आहे? सुरू झालेली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना या अंतर्गत 4 कोटी शेतकऱ्यांना पीक विमा देण्यासंदर्भात तरतूद केलेली आहे. त्यानंतर ई-नाम इलेक्ट्रॉनिक राष्ट्रीय कृषी बाजार किंवा जे कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत याबाबत ई-नाम जी योजना आहे एप्रिल 2016ला सुरू केलेली आहे. ई-नाम योजना ही कधी सुरू केलेली आहे? एप्रिल 2016ला. 1361 मंडी किंवा बाजार समित्या, 1361 मंडी किंवा आपल्या मराठीत त्याला आपण बाजार समित्या म्हणू शकतो, यांना कनेक्टेड केलेला आहे. हा आकडा लक्षात ठेवा 1361. यातून 3 लाख कोटी रुपयांच्या उलाढालीसह 1.8 कोटी शेतकऱ्यांना काय प्रदान केली जाणार आहे? सेवा. ओके, तर 1361 मंडी किंवा बाजार समित्या काय केलेल्या आहेत? एकत्रित केलेल्या आहेत. नारी शक्तीवर भर म्हणजे महिलांसंदर्भात काय तरतुदी केलेल्या आहेत? महिला उद्योजकांना, ज्या वुमेन एंटरप्रेनर आहेत त्यांच्यासाठी 30 कोटी रुपये मुद्रा योजना कर्ज देण्याची तरतूद केलेली आहे. मुद्रा योजना जी आहे मायक्रो युनिट्स रिफायनान्स डेव्हलपमेंट एजन्सी मुद्रा योजना ही 2015ला काय झालेली आहे? सुरू झालेली आहे. या अंतर्गत 3 ग्रुपमध्ये कर्ज पुरवठा केला जातो. नेक्स्ट आहे उच्च शिक्षणासाठी महिलांच्या नोंदणीमध्ये किती टक्क्यांनी वाढ झालेली आहे? 28%. हा पॉईंट लक्षात ठेवा, 28%. स्ट्रीम सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स, ओके, याला काय म्हटलेलं आहे? स्ट्रीम. या विषयक अभ्यासक्रमाच्या नोंदणीमध्ये 43% मुले आणि काय आहेत? महिला, मुली आणि काय आहेत? महिला यांचा समावेश झालेला आहे. स्ट्रीम सायन्स, टेक्नॉलॉजी, त्यानंतर इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स यामध्ये हे जगातला सर्वात जास्त प्रमाण हे आढळते असं हा डेटा आपल्याला सांगतो. कारण की टोटल पॉप्युलेशन साईज आपल्या देशात जास्त असल्यामुळे कुठलीही योजना जी आहे जगातली पहिल्या क्रमांकाची योजना ठरू शकते.
PM आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना जी 2015ला त्याची घोषणा केलेली होती. PM आवास योजना, पूर्वीची इंदिरा आवास योजना असेल, वेगवेगळ्या आवास योजना आहेत, त्यांचं एकत्रीकरण करून PM आवास योजना ही सुरू केलेली होती. या अंतर्गत 2022 पर्यंत बेघर असतील किंवा ज्यांचे कच्चे घरं असतील त्यांना पक्के घरे देण्याबाबत तरतूद केलेली होती. 2022 वरून ही मुदत 2024 पर्यंत वाढवण्यात आली. ओके, कधीपर्यंत वाढवण्यात आली? 2024. यामध्ये पुन्हा येत्या 5 वर्षात म्हणजे समोर 24 पासून समोर सुद्धा येत्या 5 वर्षामध्ये 2 कोटी घरे बांधण्यासाठी तरतूद केली जाणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की आधी 2022 वरून 2024 वर याची योजनेची मर्यादा नेली होती, मुदत नेली होती. पुन्हा त्यामध्ये सुद्धा काय केलेली आहे? वाढ केलेली आहे. PM आवास योजनेअंतर्गत 70% घरे ग्रामीण भागातल्या महिलांना देण्यात आलेले आहेत. ज्या बेघर होत्या किंवा ज्यांच्याकडे घर नव्हतं किंवा पक्क घर नव्हतं, चांगलं घर नव्हतं, त्यांच्यापर्यंत 70% घरं ग्रामीण भागातल्या महिलांना देण्यात आलेले आहेत. मग सर्वात जास्त PM आवास योजनेअंतर्गत जे घरं दिलेले आहेत हे कुठल्या भागात आहेत? ग्रामीण भागात आहेत. म्हणजे 70% घरं ग्रामीण भागात, याचा अर्थ 30% शहरी भागातील महिलांसाठी आहेत. PM आवास योजना ग्रामीण, कोविडमुळे आव्हाने निर्माण झालेली असतानाही PM आवास योजना ग्रामीण अंतर्गत लवकरच 3 कोटी घरांचे उद्दिष्ट देखील पूर्ण केले जाणार आहेत. लक्षात ठेवा, PM आवास योजनेअंतर्गत किती कोटी घरांचे उद्दिष्ट आहे? टोटल 3 कोटी घरांचे उद्दिष्ट ठेवलेले आहेत. सोबतच येत्या 5 वर्षात आणखी किती कोटी? 2 कोटी घरे बांधण्यासाठी येणार आहेत. म्हणजेच सोप्या भाषेमध्ये यामध्ये PM आवास योजना ग्रामीण प्लस शहरी, कोणीही बेघर राहता कामा नये या आधारे हे टार्गेट पूर्ण केलं जाणार आहे. छतावर सौर ऊर्जा प्रणाली आणि मोफत वीज. रिसेंटली सूर्योदय योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली होती जानेवारी 2024 मध्ये. रिसेंटलीच केलेली आहे जाहीर सूर्योदय योजना. हा लक्षात ठेवा पॉईंट. सूर्योदय योजना ही कशाबाबत आहे? तर सौर ऊर्जेची निर्मितीबाबत आहे. छतावरच्या सौर ऊर्जा प्रणालीद्वारे 1 कोटी घरे सोलर पॅनलने हे जोडले जाणार आहेत. या अंतर्गत दरमहा प्रत्येक महिन्याला दरमहा 300 युनिट्स मोफत वीज प्राप्त करून दिली जाणार आहे. लक्षात ठेवा, 300 युनिट्स मोफत वीज या योजनेअंतर्गत मिळू शकेल. म्हणजे जेणेकरून आपल्याला जी कोळशापासून वीज तयार होते त्यावर अवलंबित्व आपलं कमी होणार. सोबतच जे मोठ्या प्रमाणात उत्सर्जन होते, कार्बन डायऑक्साईड असेल किंवा ग्रीन हाऊस गॅसेस असतील, तर त्याला देखील आळा बसेल. जेणेकरून याचा आपण जर वापर केला तर म्हणजे चांगली गोष्ट आहे, पर्यावरणाचं नुकसान सुद्धा होणार नाही. परंतु हे प्रत्येक घरापर्यंत वेगाने भविष्यामध्ये पोहोचली पाहिजे. प्रत्येक घराची वार्षिक 15,000 ते 18,000 रुपयांची बचत अपेक्षित आहे. म्हणजे वीज बिल भरण्याचं गरज नसेल. आयुष्यमान भारत योजना सप्टेंबर 2018ला ही योजना सुरू केलेली आहे. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत सरकारी दवाखाना असेल किंवा सरकारी हॉस्पिटल किंवा खाजगी हॉस्पिटल या दोन्ही हॉस्पिटलमध्ये लाभार्थी लाभ घेऊ शकेल. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत जो लाभ दिला जाणार आहे त्यामध्ये आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा देखील यामध्ये समावेश करण्यात आला आहे. हा पॉईंट लक्षात ठेवा. अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 मध्ये आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत कोणत्या लाभार्थ्यांचा किंवा कोणत्या घटकांचा नव्याने समावेश केलेला आहे? तर यामध्ये आशा सेविका, अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात आशा सेविका ग्रामीण भागामध्ये, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची सुद्धा अतिशय महत्त्वाची भूमिका आहे ग्रामीण भागामध्ये आणि मदतनीस सुद्धा. मदतनीस ह्या ज्या आहेत ह्या अंगणवाडीशी कनेक्टेड आहेत. नेक्स्ट आहे कृषी आणि अन्न प्रक्रिया. प्रधानमंत्री किसान संपदा योजना जी 2017ला सुरू करण्यात आलेली आहे. प्रधानमंत्री किसान संपदा योजना 2017. मी यामध्ये विशेष करून प्रत्येक ज्या योजना आहेत त्यांचं विशेष प्रत्येक ठिकाणी त्यांची इयर, त्यांचे बऱ्यापैकी महत्त्व हे सांगत आहे. याचं कारण आहे की आपल्याला योजनांवर प्रश्न येतात आणि या ठिकाणी आपल्याला भरपूर योजना दिसत आहेत की ज्या चर्चेत आलेल्या आहेत. प्रधानमंत्री किसान संपदा योजनेच्या
38 लाख शेतकऱ्यांना काय मिळणार आहे लाभ, त्या अंतर्गत 10 लाख रोजगाराची काय होणार आहे निर्मिती। मग प्रधानमंत्री किसान संपदा योजनेच्या अंतर्गत किती शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे, तर 38 लाख शेतकरी त्याचे काय असणार आहेत लाभार्थी। त्यानंतर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग जे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री आहे त्याबाबत 2.4 लाख महिला बचत गटांना काय केले जाणार आहे सहाय्य केलं जाणार आहे। तसेच 60,000 व्यक्तींना ऋण म्हणजेच काय कर्ज सुद्धा दिल्या जाणार आहे। तर प्रधानमंत्री किसान संपदा योजना ही कधीची आहे 2017ची आहे आणि अन्न प्रक्रिया फूड प्रोसेसिंगसाठी महिला बचत गटांना विशेष सहाय्य केलं जाणार आहे। आर्थिक प्रगती, रोजगार आणि विकासाला चालना देण्यासाठी संशोधन आणि नवोन्मेष यालाच आपण म्हणू रिसर्च अँड डेव्हलपमेंट किंवा इनोव्हेशन संदर्भात असलेल्या तरतुदी। दीर्घकालीन वित्तीय पाठबळासाठी किंवा कमी अथवा शून्य व्याज दराने दीर्घकाळ पुनर्वित्तीय पाठबळ यासाठी 50 वर्ष व्याजमुक्त कर्ज देणाऱ्या 1 लाख कोटी रुपयांच्या कोशाची स्थापना करण्यात येणार आहे। हे कशासाठी आहे, तर हे जिथं रिसर्च अँड डेव्हलपमेंट होत आहे त्या ठिकाणी लॉंग टर्म लोन जवळपास किती वर्षासाठी 50 वर्षासाठी हे दिलं जाणार आहे आणि यावर कुठल्याही प्रकारचं काय नसेल व्याज नसेल। म्हणजे आपल्याला R&D मध्ये आपला टक्का वाढवायचा आहे। तसेच 1 लाख कोटी रुपयांचा कोश म्हणजे यासाठी फंड निर्माण केला जाणार आहे। संरक्षण कार्यासाठी आणि आत्मनिर्भरतेला चालना देण्यासाठी, याचा अर्थ आपलं पहिली जी डिपेंडन्सी होती की आर्मी संदर्भात असेल, नेव्ही किंवा एअरफोर्स संरक्षणासंदर्भात आपण आयातीवर खूप जास्त डिपेंड होतो, परंतु भारतामध्येच आता आत्मनिर्भर भारत या अंतर्गत मोठ्या प्रमाणात आपण प्रोडक्शनला चालना दिलेली आहे। ही चालना देतानाच डीपटेक तंत्रज्ञानाला बळकट करण्यासाठी नवी योजना आणण्यात येणार आहे। डीपटेक तंत्रज्ञानासाठी नवीन एक योजना तयार केली जाणार आहे। पायाभूत सुविधा पहा, भांडवली खर्च पायाभूत सुविधांच्या बाबतीत भांडवली खर्च जो आहे 11.1% भांडवली खर्चात काय केलेली आहे पायाभूत सुविधांसाठी वाढ केलेली आहे। सोबतच 11,11,111 कोटी रुपये म्हणजेच जीडीपीच्या 3.4% पायाभूत सुविधांसंदर्भात भांडवली खर्च केला जाणार आहे। रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे माल वाहतूक आणि प्रवासी वाहतूक असे 2 भाग आहेत। सरकारला जवळपास 70 ते 75% रेव्हेन्यू जो आहे हा माल वाहतुकीपासून मिळतो। त्यासाठी माल वाहतुकीची अजून मोठ्या प्रमाणात क्षमता वाढवणे आणि सोबतच त्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी वेगवेगळ्या योजना सतत सुरू असतात। प्रवासी वाहतुकीपासून पाहिजे तेवढा रेव्हेन्यू जनरेट होत नाही, माल वाहतुकीपासून मोठ्या प्रमाणात रेव्हेन्यू जनरेट होते। तर पहा, पीएम गतिशक्ती योजना ही 13 ऑक्टोबर 2021 ला काय करण्यात आली होती, सुरू करण्यात आली होती। पीएम गतिशक्ती योजनेअंतर्गत लॉजिस्टिक क्षमता जी आहे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वस्तू नेण्यासाठी किंवा माल वाहतूक करण्यासाठी 3 महत्त्वाचे आर्थिक रेल्वे कॉरिडॉर निर्माण केले जाणार आहेत। तर हे कुठले कॉरिडॉर आहेत ते पहा, ऊर्जा, खनिजे आणि सिमेंट कॉरिडॉर म्हणजे ज्यामध्ये माल वाहतूक रेल्वेमध्ये ऊर्जा, खनिजे आणि सिमेंट याशी कनेक्टेड असेल। त्यानंतर बंदर कनेक्टिव्हिटी आणि जास्त वाहतूक असलेला कॉरिडॉर, असे किती कॉरिडॉर तयार केले जाणार आहेत, तर 3 कॉरिडॉर तयार केले जाणार आहेत। तर अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 मध्ये रेल्वे संदर्भात एकूण किती कॉरिडॉर निर्माण करण्याचे ठरविलेले आहेत, तर किती आहेत टोटल 3। आणि हे कॉरिडॉर कुठल्या योजनेअंतर्गत, प्रधानमंत्री गतिशक्ती योजनेअंतर्गत तयार करण्याचे ठरविलेले आहे। 40,000 रेल्वे डबे जे सामान्य रेल्वे डबे आहेत असे टोटल 40,000 रेल्वे डबे वंदे भारतच्या तोडीचे करण्यात येणार आहेत। वंदे भारत एक्सप्रेस जी 2018 ला सुरू करण्यात आलेली आहे, 400 वंदे भारत एक्सप्रेस भारतभर आपल्याला सुरू करण्याचे प्रस्तावित केलेले आहे। वंदे भारत एक्सप्रेस ही जी आहे ही मेक इन इंडिया तत्वावर तयार केलेली आहे।
ही 18 महिन्यात सुरुवातीला तयार केली होती, म्हणून हिचं नाव ट्रेन 18 या नावाने सुद्धा ओळखल्या जात आहे. वंदे भारत संदर्भातील काही मॅन्युफॅक्चरिंग जे आहे प्रोडक्शन हे आपल्या लातूरला सुद्धा घेण्याचा प्रयोग सध्या सुरू आहे. हवाई वाहतूक क्षेत्र. हवाई वाहतूक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्रॉफिट मार्जिन नसते, कारण की ऑपरेटिंग कॉस्ट जी आहे खूप मोठ्या प्रमाणात आहे. सोबतच हवाई वाहतूक क्षेत्र जे आहे देशातल्या विमानतळाच्या संख्येत वाढ करणे आणि ही संख्या दुप्पट वाढ झालेली आहे, 149 एवढी झालेली आहे. तसेच उड़े देश का आम नागरिक उडान ही एक योजना होती. उडान ही सुद्धा हवाई वाहतूक क्षेत्रामध्ये सुरू केलेली प्रमुख योजना होती. 517 नवे मार्ग 1.3 कोटी प्रवाशांची ने-आण करत आहेत. भारतीय कंपन्यांनी 1000 नव्या विमानांची काय दिलेली आहे, ऑर्डर दिलेली आहे. नवीन नवीन टेक्नॉलॉजी, नवीन नवीन विमान हे कंपन्या सतत घेत राहतात. हरित ऊर्जा, ग्रीन एनर्जी यासाठी पहा 2030 साठी 100 मेट्रिक टन कोळसा गॅसिफिकेशन आणि द्रवीकरण क्षमता स्थापित करण्यात येईल. वाहतुकीसाठी कॉम्प्रेस म्हणजे CNGचा आणि घरगुती वापरासाठी PNGचा म्हणजे टार्गेट कधीपर्यंत ठेवलेलं आहे 2030 पर्यंत. तसेच कॉम्प्रेस बायोगॅसचे मिश्रण करणे टप्प्याटप्प्याने अनिवार्य करण्यात येणार आहे. सोबतच CNG PNG कडे आपण जात आहे. कोलचा वापर आपल्याला कसा कमी करता येईल यासाठी आपण सतत प्रयत्न करणार आहे. पर्यटन क्षेत्र. पर्यटन क्षेत्र जे आहे आपल्या पर्यटन क्षेत्राचं जागतिक स्तरावर ब्रँडिंग करणे, त्याचं मार्केटिंग करणे. रिसेंटली आपण पर्यटन क्षेत्रासंदर्भात एक वाद सुद्धा झालेला होता. ओके, तर पर्यटन क्षेत्रासंदर्भात आपल्याला ब्रँडिंग आणि मार्केटिंग करणे हे खूप महत्त्वाची गरज आहे. यासाठी गव्हर्नमेंट ब्रँडिंग आणि मार्केटिंगसाठी मोठ्या प्रमाणात काम करणार. सोबतच राज्यांना त्या बाबतीत प्रोत्साहन देणार आणि राज्यांना विशेष करून दीर्घकालीन कर्जसुद्धा पर्यटन विकसित करण्यासाठी प्रोव्हाइड करणार आहे. तसेच पर्यटन केंद्रावर कुठल्या सेवा सुविधा आहेत, किती चांगल्या दर्जाच्या आहेत, त्या आधारावर त्या पर्यटन क्षेत्राला आता रेटिंगसुद्धा दिल्या जाणार आहे. त्यानंतर पहा गुंतवणूक. भारतामध्ये FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर अशा 2 प्रकारच्या गुंतवणुकी येतात. तर रिसेंटली 2014 ते 2023 या 10 वर्षामध्ये 596 अब्ज डॉलरची FDI गुंतवणूक म्हणजेच थेट परदेशी गुंतवणूक झालेली आहे. 596 अब्ज डॉलर्स. लक्षात ठेवा 2014 ते 2023 ही आकडेवारी फिक्स म्हणजे फिक्स जशीच्या अशी लाईनच्या लाईन उचलल्या जातात आणि आपल्याला विचारल्या जातात. हे बजेट आकडेवारी आहे इंटरिम बजेटची, त्यामुळे बऱ्यापैकी ही फिक्स डोक्यात लक्षात ठेवा. 2005 ते 2014 या कालावधीत FDI काय झालेला आहे, दुप्पट झालेला आहे. म्हणजे खूप मोठा कालावधी डिफरन्स आहे. थेट परदेशी गुंतवणूक झाली आणि ती वर्ष 2005 ते 14 या कालावधीत दुप्पट आहे. त्यानंतर आता रिसेंटली मोठ्या प्रमाणात यामध्ये काय झालेली आहे, वाढ झालेली आहे. विकसित भारतासाठी राज्यात घडवण्यात आलेल्या वेगवेगळ्या सुधारणा. राज्य सरकारांना 50 वर्षासाठीचे बिनव्याजी कर्ज दिल्या जाणार आहे, ज्यासाठी 75,000 कोटी रुपयांची विशेष तरतूद केलेली आहे. म्हणजे केंद्र राज्य संबंध बळकट राहावे, समतोल विकास व्हावा, सर्व राज्ये एका स्तरावर यावे यासाठी जवळपास 75,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. सुधारित अंदाज रिवाइज इस्टिमेट्स 2023-24 मध्ये पहा. कर्जा व्यतिरिक्त एकूण उत्पन्न जे आहे, आता इथे इम्पॉर्टंट नाही, हे आकडेवारी तर काही येत नाही आपल्याला, पण माहिती असू द्या. एकूण उत्पन्न जे आलेलं आहे त्यामध्ये भारत सरकारला कर महसुली उत्पन्न हे जास्त मिळालेलं आहे. ओके, तर इथं आपल्याला कळेल एकूण इतर उत्पन्नाचा सुधारित अंदाज 27.56 लाख कोटी रुपये आहे. तर त्यापैकी 23.24 लाख कोटी रुपये म्हणजे 27 पैकी जवळपास 23.24 लाख कोटी रुपये हे उत्पन्न कराच्या स्वरूपात आलं आहे. म्हणजे सरकारला सर्वाधिक महसूल जो मिळालेला आहे एकूण महसुलामध्ये हा कुठला आहे, कर महसूल मिळालेला आहे. एकूण व्यय म्हणजे एकूण खर्च 44.90 लाख कोटी रुपये आहे. म्हणजे जवळपास 45 लाख कोटी रुपये असा आपला खर्च आहे. 45 लाख कोटी रुपये आपला खर्च असणार आहे. आणि
एकूण उत्पन्न जे आहे जवळपास 27.5 लाख कोटी रुपये आहे. उर्वरित जे आहे आपल्याला काय घ्यावं लागणार आहे मग? कर्ज. उर्वरित जे आहे कशाची उभारणी करावी लागेल? कर्जाची. त्यानंतर पहा, सुमारे 30.3 लाख कोटी रुपये महसुली उत्पन्न अर्थसंकल्पात व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा जास्त आहे. त्यातून अर्थव्यवस्थेतील सशक्त वृद्धीला चालना आणि औपचारिकरण दिसून येते. सोप्या भाषेत महसुली उत्पन्न जे आहे यामध्ये आपल्या वाढ झालेली आढळून येते. सोबतच 2023-24 साठी राजकोषीय तूट जी आहे जीडीपीच्या तुलनेत, फिस्कल डेफिसिट 2023-24 ला ही होती 5.8% आणि 24-25 ला जे टार्गेट ठेवलेलं आहे ते आहे 5.1%. ते किती ठेवलेलं आहे? 5.1%. तर आता ही तूट जी डिपेंड आहे यामधला जो डिफरन्स दिसते आपल्याला उत्पन्न आणि खर्चातला, हा गव्हर्नमेंट कसा कव्हर करते त्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. 5.8% होती 23-24 ला. 24-25 ला जी आहे, 24-25 ला जीडीपीच्या तुलनेत राजकोषीय तूट ही किती आहे? 5.1% राहील असा एक काय आहे अंदाज आहे. ओके. तर जीडीपीच्या तुलनेत राजकोषीय तूट आपली नियंत्रित राहावी यासाठी सतत एका कायद्याअंतर्गत जे प्रयत्न केले जातात तो कायदा आहे FRBM ॲक्ट, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी बजेटरी मॅनेजमेंट ॲक्ट. 23-24 ला होती 5.8 आणि आता अंदाज जो दर्शवलेला आहे हा किती आहे? 5.1%. हा चांगला पॉईंट लक्षात ठेवा. जीडीपीच्या तुलनेत राजकोषीय तूट किंवा फिस्कल डेफिसिट वित्तीय तूट किती अंदाज ठरवलेला 24-25 साठी? 5.1%. अर्थसंकल्पीय जे अंदाज आहेत 2024-25 साठी, व्याजाच्या रकमांखेरीज देशाचे एकूण उत्पन्न आणि एकूण व्यय अनुक्रमे 30.80 आणि 47.66 लाख कोटी रुपये असेल. यामधलं व्याज सोडून आहे. सर्वाधिक खर्च व्याजावरच होतो. जवळपास बजेटमध्ये जर पाहिलं तर आपण 20% आसपास आपला व्याजावर खर्च होत असतो, कारण कर्ज घेण्याचं प्रमाण आपलं कसं आहे? जास्त आहे. एकूण कर संकलन जे आहे, टॅक्स कलेक्शन, ज्यामध्ये डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्सपासून झालेलं कलेक्शन किती राहू शकेल? तर हे आहे 26.02 लाख कोटी रुपये. एवढा आपला टॅक्स कलेक्शन राहू शकेल हा एक अंदाज आहे. तर हे राहू शकेल कारण की यामध्ये जो महसूल वाढलेला आहे हा विशेष करून GST पासून मोठ्या प्रमाणात आणि वेगाने महसूल वाढलेला आहे. भांडवली खर्चासाठी राज्यांना 50 वर्षासाठी कालावधीसाठी बिनव्याजी कर्ज देणारी योजना यावर्षी देखील सुरू राहील. म्हणजे भांडवली खर्च जे वेगवेगळे स्टेट आहेत त्यांना कॅपिटल एक्सपेन्सेस करायचा असतो. भांडवली खर्च म्हणजेच काय? वेगवेगळ्या योजना प्लस पायाभूत सुविधा राज्यांना ज्या निर्माण करायच्या आहेत वेगवेगळ्या राज्यांना, त्यासाठी त्यांच्याकडे पाहिजे तेवढा उत्पन्नाचा स्रोत नसतो, कारण की केंद्र हे उत्पन्नाच्या बाबतीत आपलं प्रबळ आहे, राज्य त्या तुलनेने काय आहेत? दुबळे आहेत. म्हणून राज्यांना भांडवली खर्चासाठी 50 वर्षाच्या कालावधीसाठी बिनव्याजी कर्ज देणारी योजना यावर्षी देखील सुरू राहील. अंमलबजावणीसाठी विशेष करून 1.3 लाख कोटी रुपयांचा खर्च इथं एक्स्ट्रा येणार आहे. 2024-25 साठी राजकोषीय तूट किंवा फिस्कल डेफिसिट ही 5.1% राहू शकेल. फिस्कल डेफिसिट म्हणजे सरकारच्या एकूण कर्ज उभारणीचे प्रमाण, सरकारच्या एकूण कर्ज उभारणीचे हे प्रमाण आहे. 2024-25 मध्ये बाजारातून डेट सिक्युरिटीज म्हणजेच काय? सरकार स्वतःचे कर्ज रोखे बॉन्ड्स यांची विक्री करून, डेट सिक्युरिटीज बॉन्ड्स यांची विक्री करून, इथं शेअर्स म्हटलेलं नाही म्हणजे डिसइन्व्हेस्टमेंट आपल्याला म्हटलेलं नाही, तर डेट सिक्युरिटीजच्या माध्यमातून अनुक्रमे 14.13 आणि 11.75 लाख कोटी रुपये समग्र आणि नक्त कर्ज घेण्यात येईल. सोप्या भाषेमध्ये सरकार कर्ज उभारणी जे करणार आहे ते डेटच्या माध्यमातून म्हणजेच गव्हर्नमेंट बॉन्ड्स यांची काय करणार आहे? विक्री करणार आहे. गव्हर्नमेंट बॉन्डची विक्री करून कर्जाची उभारणी करेल आणि ते कर्ज फिस्कल डेफिसिट जी निर्माण होत आहे ती भरून काढण्यासाठी वापरणार आहे. ओके. कारण की आपलं उत्पन्न जे आहे हे त्या तुलनेने कमी आणि सरकारचे खर्च जे आहेत त्या तुलनेने कसे आहेत? जास्त आहेत. आता आपण खर्च का जास्त करतो? कारण की
केन्स यांच्या सिद्धांताप्रमाणे पायाभूत सुविधांची निर्मिती करणे, योजनांची निर्मिती करणे हे विकसनशील देशांमध्ये गरजेचं असते. त्यामुळे आपले खर्चाचे प्रमाण हे कसे आहे, जास्त आहे, परंतु हे खर्च नियंत्रित असावे यासाठी आपण स्पेशल कायदा सुद्धा तयार केलेला आहे. कुठला कायदा आहे? FRBM ॲक्ट. प्रत्यक्ष कर, डायरेक्ट टॅक्स असेल यांचे कोणत्याही रेटमध्ये बदल केलेले नाहीत. आयकर मुक्त मर्यादा जी आहे, एक्झेम्प्ट टॅक्स, ही मागच्याही वर्षी 3 लाख रुपये होती. आताही सुद्धा किती लाख रुपये? 3 लाख रुपयेच ठेवण्यात आले आहे. तर यामध्ये जर आपण बघितलं, डायरेक्ट टॅक्स यांचे रेट जुने आणि आताचे म्हणजे कुठलेही चेंज केलेले नाही. तर यामध्ये बघा, नो चेंज इन इन्कम टॅक्स स्लॅब, आपल्याला ओल्ड टॅक्स रिजिमची घेणदेण नाही. फिस्कल इयर 2025 मध्ये न्यू टॅक्स रिजिम, ज्यांचं उत्पन्न 3 लाख रुपयापर्यंत आहे त्यांना कुठल्याही प्रकारचा काय लागणार नाही, टॅक्स लागणार नाही. त्यानंतर 3 लाख ते 6 लाख ज्यांचं उत्पन्न आहे तिथं 5%, 6 लाख ते 9 लाख 10%, 9 लाख ते 12 लाख 15%, या साईडनं 3-3 लाखामध्ये वाढ होत आहे आणि या साईडने 5%ने वाढ होत आहे. तर 12 लाख ते 15 लाख 20%, 15 लाख ते 30 लाख 15 लाखाच्या वर किती पर्सेंट असणार आहे? 30% असणार आहे. म्हणजे टोटल स्लॅब जे आहे करांसंदर्भातील हे टोटल स्लॅब झालेले आहेत 5 स्लॅब. पूर्वी याची संख्या ही 6 होती. ओके, पूर्वी संख्या काय होती याची? जास्त होती. किती करण्यात आली? 5 स्लॅब आहेत. दोज अर्निंग अप टू 7 लाख आर इनिशियल टू रिबेट. याचा अर्थ काय आहे की 7 लाख रुपयापर्यंत तुम्हाला वेगवेगळे रिबेट मिळू शकतात. रिबेटचा अर्थ आहे जिथं डिडक्शन्स असतील, वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केलेल्या आहेत आणि सोबतच होम लोन असेल त्याचे इंटरेस्ट रेट असेल, गृहकर्ज घेतलं असेल त्याच्यावरचं व्याजदरामध्ये सुद्धा आपल्याला सवलत मिळू शकेल. यासोबतच गव्हर्नमेंटच्या कुठल्या स्कीममध्ये पैसा इन्व्हेस्ट केलेला असेल त्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय मिळणार आहे? डिडक्शन. एक्झेम्पशन लिमिट आणि डिडक्शन लिमिट यामध्ये फरक असते. एक्झेम्पशन म्हणजे पूर्णपणे सवलत आहे, म्हणजे पहिले 3 लाखामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा काय नसेल? टॅक्स नसेल. या व्यतिरिक्त तुम्ही जर वेगवेगळ्या, समजा तुम्हाला टॅक्स पेअर आहे, तुम्हाला टॅक्स भरायचा आहे 15 लाख रुपये. 15 लाख रुपये किती रुपये टॅक्स भरायचा आहे? 15 लाख रुपये वार्षिक टॅक्स भरायचा आहे. तर यामधून तुमचे आधी 3 लाख रुपये टोटल एक्झेम्प्ट होतील. म्हणजे तुम्हाला किती लाख रुपयावर टॅक्स भरावा लागेल? 12 लाख रुपयावर, कारण की सर्वांसाठी सवलत असणार आहे. किती लाख रुपये? 3 लाख रुपये. आता उर्वरित 4 लाख रुपये जे आहेत हे डिपेंड आहेत. तुम्ही जर वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्ट केलेलं असेल, होम लोन घेतलेलं असेल, तर त्यामध्ये तुम्हाला हायेस्ट 4 लाख रुपयापर्यंत डिडक्शन घेता येतात. म्हणजेच तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केल्या, LIC काढलेली आहे, त्यानंतर इन्शुरन्स काढलेले आहेत, त्यानंतर पोस्टमध्ये एखादी स्कीम आहे की त्यावर टॅक्समध्ये सवलत आहे, किंवा गव्हर्नमेंटचे काही बॉन्ड्स घेतलेले आहेत, असे टोटल किती लाखापर्यंत तुम्हाला रिबेट मिळू शकते? तर यामध्ये 4 लाखापर्यंत मिळू शकते. म्हणजे तुम्हाला शेवटी किती लाखावर टॅक्स भरावा लागेल? 9 लाखावर टॅक्स भरावा लागणार आहे. माफ करा, 8 लाखावर टॅक्स भरावा लागणार आहे. क्लिअर आहे? तर हा पॉईंट लक्षात ठेवा. म्हणजे भरपूर लोकांना वाटतं की 7 लाख रुपयापर्यंत एक्झेम्प्ट लिमिट आहे. एक्झेम्प्ट फक्त 3 लाखापर्यंत आहे. समोरचे 4 लाख रुपये जे आहे वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केलेल्या असतील, त्यामध्ये डिडक्शन्स असतील, होम लोन असेल त्यामध्ये इंटरेस्ट रेट असेल, तर अशा आधारे हायेस्ट तुम्ही 4 लाखापर्यंत त्या वेगवेगळ्या डिडक्शन्स घेऊ शकता. त्याला रिबेट म्हटलेलं आहे. ओके, तर यावर्षी इन्कम टॅक्स जो आहे, इन्कम टॅक्सच्या रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. इन्कम टॅक्स एक्झेम्पशन लिमिट जे आहे हे किती लाख रुपये ठेवण्यात आलेले आहे? 3 लाख रुपये ठेवण्यात आले, जी की आधी सुद्धा होती. पहा, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी प्रत्यक्ष करांचे दर जैसे थे ठेवण्याचा प्रस्ताव मांडलेला आहे. म्हणजे याचा अर्थ 2023-24 आणि 2024-25 मध्ये आयकराचे दर सारखेच आहेत. नेक्स्ट आहे गेल्या 10 वर्षात देशातील प्रत्यक्ष कर संकलन तिप्पट झाले आहे. प्रत्यक्ष कर संकलन म्हणजे डायरेक्ट टॅक्स, आणि डायरेक्ट टॅक्समध्ये जो 2 महसूल मिळतो प्रमुख, एक आयकरापासून मिळतो इन्कम टॅक्स, आणि दुसरा आहे कॉर्पोरेट टॅक्स कंपनी कर. ज्या कंपनी कराचे दर आधी 30% होते, आता हे 22%वर नेण्यात आलेले आहेत. लक्षात ठेवा, कंपनी कराचा दर हा किती पर्सेंटवर नेण्यात आला आहे? 22%वर नेण्यात आला आहे.
कर विवरणपत्र भरणाऱ्यांची संख्या 2.4 म्हणजे जवळपास 2.5 पट झालेली आहे, मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। याचा अर्थ काय, लोकांची उत्पन्न पातळी वाढलेली आहे, टॅक्सबाबत अवेअरनेस वाढलेले आहेत, त्यामुळे सरकारचा कर महसूल काय झाला, वाढला आहे। करदात्यांना दिल्या जाणाऱ्या सेवेत सरकार सुधारणा करणार। आर्थिक वर्ष 2009-10 पर्यंत ज्यांच्याकडे 25,000 रुपयापर्यंत टॅक्स जो आहे, टॅक्स थकीत होता आणि डिपार्टमेंट जे आहे टॅक्स डिपार्टमेंट, विशेष करून प्रत्यक्ष कराबाबत जे डिपार्टमेंट जबाबदार आहे ते आहे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स, हे सतत त्यांना मागणी करत होतं की तुम्ही एखादा टॅक्स थकीत आहे 24,000 रुपये 2008 सालचा, तर त्या सर्वांच्या मागण्या आता मागे घेण्यात आलेल्या आहेत, म्हणजे त्यांना आता ती वसुली केली जाणार नाही। किती हजार रुपयापर्यंत, 25,000 रुपयापर्यंत। आर्थिक वर्ष 2010-11 ते 14-15, ओके, 9-10 पर्यंत 25,000 रुपयापर्यंत केल्या आणि समोर 10-11 ते 14-15 पर्यंत ज्यांच्याकडे 10,000 रुपयापर्यंत कर थकीत आहे त्यांच्याही मागण्या मागे घेण्यात आल्या। याचा लाभ सुमारे 1 कोटी करदात्यांना होणार आहे। करदात्यांना याचा लाभ होणार आहे, गव्हर्नमेंटला याचा 100% लॉस होणार आहे, म्हणजे हे कन्व्हर्ट तूटमध्ये होणार आहे। कशामध्ये होणार आहे, तूट म्हणजे डेफिसिट वर याचा परिणाम होऊ शकतो। नेक्स्ट आहे स्टार्टअप उद्योग जे आहेत किंवा सार्वभौम संपत्ती किंवा निवृत्तीवेतन निधींना केलेली गुंतवणूक यांना देण्यात येणारे करविषयक काही लाभ 31 मार्च 2025 पर्यंत सुरू राहणार आहे। सोप्या भाषेमध्ये स्टार्टअप असतील कंपन्या, त्यानंतर निवृत्तीवेतन जे पेन्शन निधी, पेन्शन फंडमध्ये काही इन्व्हेस्टमेंट असतात त्यावर ज्या लाभ म्हटलेलं म्हणजेच डिडक्शन्स आहेत, पेन्शन फंडमध्ये केलेल्या इन्व्हेस्टमेंटला वेगवेगळ्या ज्या डिडक्शन मिळतील त्या कधीपर्यंत चालू राहणार आहेत, 31 मार्च 2025। IFSC एककांना इंटरनॅशनल फिनान्शियल सर्व्हिस सेंटर जे 2020 मध्ये गुजरातला स्थापन केलेलं आहे, इंटरनॅशनल फिनान्शियल सर्व्हिसेस सेंटर 31/3/2024 म्हणजे 31 मार्च 2024 पर्यंत मिळणारी विशिष्ट उत्पन्नावरील करविषयक सूट 1 वर्षाच्या मुदतवाढीसह हे कधीपर्यंत चालू असणार आहे, 31 मार्च 2025 म्हणजे त्यांना असलेल्या कर सवलती अजून सुरूच राहतील। अप्रत्यक्ष कर ज्यामध्ये GST येते आणि एक आयात कर आणि निर्यात कर जे की GSTच्या कक्षेबाहेर आहे, यांच्या करांमध्ये कुठलाही बदल केलेला नाही। आयात कर निर्यात कर प्रत्येक वस्तूंच्या आयात आणि निर्यातीवर वेगवेगळा दर आहे। अप्रत्यक्ष करामध्ये GST जे आहे त्याचे दर डिफाईन केलेले आहेत, 0%, 5%, 12%, 18% आणि 28%। यामधले स्लॅब जर पाहिलं तर टोटल किती आहेत, कर भरण्यासाठी स्लॅब आहेत 4। तर या दरांमध्ये कुठलाही बदल केलेला नाही। GSTचं सूत्रच आहे 1 नेशन 1 टॅक्स। GSTने भारतातील मोठ्या प्रमाणात खंडित स्वरूपाचे असणाऱ्या अप्रत्यक्ष कररचनेत एक समानता आणली। GST हा संपूर्ण देशामध्ये एकाच दराने आकारला जातो, जे देश पूर्ण त्याचे रेट जे आहेत पूर्ण देशभर फिक्स केलेले आहे, त्यामुळे काय आणलेली आहे, एक समानता। सरासरी मासिक एकूण GST संकलन दर महिन्याला जो GST सरकारकडे कलेक्शन होते ते जवळपास दुप्पट झालेला आहे। म्हणजे मी तुम्हाला आधीच सांगितलं मोठ्या प्रमाणात GST कर संकलन वाढलेलं आहे, 1.66 लाख कोटी रुपयापर्यंत ते पोहोचलेलं आहे। GST कराचा पाया हा दुप्पट झालेला आहे। सोप्या भाषेत 1.66 लाख कोटी रुपयापर्यंत दर महिन्याला सरकारला काय मिळते, GST महसूल मिळतो ॲव्हरेज। सध्या सरासरीचा अर्थ इथं काय झालेला आहे, ॲव्हरेज। सोबतच 2017-18 ते 2022-23 जे राज्य स्टेट GST आहे राज्यांचा, ओके, राज्यांचा जो स्टेट GST आहे, GST मध्ये सर्वाधिक महसूल जमा करणार राज्य जे आहे हे कुठलं आहे, महाराष्ट्र आहे। पॉईंट लक्षात ठेवा। GST मध्ये 3 प्रकारात महसूल मिळतो, एक सेंट्रल GST, स्टेट GST आहे आणि IGST आहे। यामध्ये सर्वाधिक महसूल जो प्राप्त होतो तो इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स पासून होतो। म्हणजे जेव्हा 2 राज्यांदरम्यान वस्तूंची खरेदी विक्री होते त्या विक्रीच्या दरम्यान केंद्र सरकार IGSTची आकारणी करते। याबाबत 269A यानुसार तरतूद केलेली आहे। GSTच्या महसूल क्षमता राज्यांना दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईसह 1.22 झाली आहे, जी GST पूर्व काळात फक्त 0.72 होती। म्हणजे यामध्ये सुद्धा काय झालं आहे, वाढ झाली आहे। उद्योग क्षेत्रातील 94% प्रमुख व्यक्ती GST कडे काय झालेले आहे, स्थलांतरित झालेले आहे, त्यामुळे GST पासून मिळणारा महसूल सुद्धा वाढलेला आहे। याला सोप्या भाषेत काय म्हणू, GSTच्या कक्षेत आले त्यांच्याकडे GSTN नंबर जो आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स नंबर जो की 15 अंकी असतो, तर मोठ्या प्रमाणात उद्योगांमध्ये GSTN नंबर काढलेले आहेत असं आपण म्हणू शकतो। GST मुळे पुरवठा साखळी जी आहे सप्लाय चेन सर्वोत्तम प्रकारे उपयोग होण्यास सुरुवात झालेली आहे। महत्त्वाचं नाही आपल्याला।
त्यानंतर पहा, कमी झालेल्या लॉजिस्टिकचा खर्च आणि कर यामुळे वस्तू व सेवांचे दर सुद्धा काय झालेले आहेत, कमी झालेले आहेत. ओके, यामध्ये महत्त्वाचा पॉईंट हा लक्षात ठेवा, उद्योग क्षेत्रातील जवळपास 94% प्रमुख व्यक्ती जीएसटीकडे स्थलांतरित झालेले आहेत. वर्षानुवर्ष कराच्या सुसूत्रीकरणासाठी किंवा त्यामध्ये सुधारणांसाठी काही प्रयत्न केलेत का पहा. 7 लाख रुपयापर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर नाही. म्हणजे याचा अर्थ तसा नाही, आपण आता जो पाहिला तो अर्थ आहे 7 लाखामधले 3 लाख जे आहे उत्पन्न एक्झेम्प्ट असणार आहे, पूर्णपणे एक्झेम्प्ट असणार आहे, आणि 4 लाखापर्यंत वेगवेगळ्या रिबेट सवलती घेता येऊ शकतील. आर्थिक वर्ष 2013-14 मध्ये 2.2 लाख कोटी रुपयांचा वार्षिक उत्पन्नावर काय भरावा लागत होता, टॅक्स. तर हे टॅक्सच्या स्लॅबमध्ये सतत आपण बदल केलेले आहेत, ज्याबाबत विजय केळकर समिती यांनी काय केली होती, शिफारस. स्लॅबची जे आयकराचे स्लॅब आहेत यामध्ये काय करा, सुसूत्रता आणा, त्यामध्ये रचना ज्या आहेत व्यवस्थित करा. किरकोळ स्वरूपाच्या व्यापारांसाठी अनुमानित कर आकारणीसाठीची मर्यादा 2 कोटी रुपयावरून किती केलेली आहे, 3 कोटी रुपये केलेली आहे. तर यामध्ये महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा हा, देशांतर्गत व्यवहार करणाऱ्या कंपन्यांसाठी कॉर्पोरेट टॅक्स रेट याचा रेट आधी 30% होता, 30 वरून कमी करून तो कितीवर नेण्यात आला, 22%. हा पॉईंट एक्झाम दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे. तसेच नवीन कंपन्या ज्या आहेत प्रोडक्शन घेणाऱ्या, नव्याने स्थापन झालेल्या, त्यांच्यासाठी 15% रेट असणार आहे. ज्या की 2019 नंतर स्थापन झालेल्या आहेत त्यांच्यासाठी किती टक्के टॅक्स रेट असणार आहे, 15%. करदात्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये सेवांमध्ये मिळालेली सफलता किंवा त्यामध्ये आलेला जे यश आहे गव्हर्नमेंटला ते काय आहे ते पहा. 2013-14 मध्ये जे टॅक्स भरण्यासाठी विवरणपत्रक होतं, स्टेटमेंट भरण्यासाठी 93 दिवसांचा कालावधी लागत होता, तो 10 दिवसांवर आणलेला आहे. त्यानंतर अधिक कार्यक्षम प्रक्रियेसाठी मानवी हस्तक्षेपाविना मूल्यमापन आणि अपीलाची पद्धत सुरुवात केलेली आहे. अद्ययावत कर विवरणपत्र नवा 26 AS क्रमांकाचा अर्ज हा लक्षात ठेवा, आणि कर परतावे विविध वेळेपूर्वीच भरण्याची सुविधा. यामुळे कर विवरणपत्रक साधं सोप्या भाषेमध्ये एवढंच आहे की जे करदाते आहेत त्यांनी कर भरणं हा सोपा व्हावा आणि ही पद्धत सोपी व्हावी, जेणेकरून जास्तीत जास्त लोक टॅक्स रिटर्न फाईल करतील किंवा भरतील. ती प्रक्रिया सोपी केली पाहिजे. तर ती सुलभ करण्याची प्रक्रिया सुरू आहे, ही सतत राहणार आहे. लवकरच करांमध्ये बदल होतील आणि सुधारणा होतील हे विसरून जा, कारण की कर ही आधीच किचकट प्रक्रिया आहे आणि त्यामध्ये भरपूर प्रोसेस असेल. तर ती सुलभ करण्याची प्रक्रिया यांनी केलेली आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा ती होणार आहे. सीमा शुल्क जे आहे, आपण दुसऱ्या देशातून वस्तू आयात करतो तेव्हा त्यावर आयात कर आकारला जातो, आणि आयात केल्यानंतर त्या वस्तू तिथं पोर्ट्सवर असतात, बंदरांवर असतात किंवा विमानतळांवर असतात. अशा वेळेस आयात मालाच्या सोडवणुकीला लागणाऱ्या वेळेत काय केली आहे, कपात केली आहे. अंतर्गत कंटेनर डेपोमध्ये लागणाऱ्या वेळेत 47% कपात करत हा कालावधी किती तासांवर आणला, 70 तासांवर आणला. एअर कार्गो संकुलात लागणाऱ्या वेळेत 28% कपात करत हा 44 तासांवर आणला. सोप्या भाषेमध्ये जे आपण आयात केलेल्या वस्तू आहेत त्या लवकरात लवकर ज्यांनी आणलेल्या आहेत किंवा ज्या उत्पादकांना आणलेल्या आहेत त्यांना त्या ताबडतोब मिळाव्या यासाठी केलेल्या ह्या सुविधा आहेत. हे पर्सेंट किंवा टॅक्स हे काही पाठ करण्याची आवश्यकता नाही. अर्थव्यवस्था तेव्हाची आणि आताची. 2014 मध्ये अर्थव्यवस्थेची दुरुस्ती करण्याची तसेच शासन यंत्रणेला व्यवस्थित करण्याची जबाबदारी होती. त्यासाठी गव्हर्नमेंटने काय काय सुधारणा केल्या त्या पहा. गुंतवणूक आकर्षित करण्याला भर दिला. अत्यंत गरजेच्या सुधारणांसाठी पाठबळ उभारणे, लोकांना आशादायी वातावरण देणे. राष्ट्रप्रथम या भावनेनुसार सशक्त विश्वास निर्माण करण्यावर भर दिला. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी एक स्टेटमेंट बोललेले आहे, आपण 2014 मध्ये कोठे होतो आणि आता कोठे आहोत ते तपासून बघणे आता योग्य आहे. त्या आकडेवारीच्या आधारावर पण आपण तपासू शकतो, परंतु जनतेचे प्रत्येकाचे ओपिनियन्स या बाबतीत सारखेच असतील असं नाही, तर वेगवेगळे ओपिनियन्स या बाबतीत असू शकतात. ठीक आहे. केंद्र सरकार सदनाच्या पटलावर याबाबत श्वेतपत्रिका देखील सादर करणार आहे. तर हे इम्पॉर्टन्सने हे स्टेटमेंट लक्षात ठेवा. अलोकेशन टू मेजर स्कीम, कुठल्या योजनेला फंड सर्वाधिक अलोकेट केलेला आहे, तर
कोर टू कोर जी योजना आहे गव्हर्नमेंटची ती आहे नरेगा, जी 2005ला ॲक्ट आणण्यात आला, नरेगा ॲक्ट, आणि 2 फेब्रुवारी 2006 पासून अनंतपूर आंध्र प्रदेश येथून सुरुवात केली. यामध्ये 100 दिवस रोजगाराची हमी दिलेली आहे. महिलांसाठी विशेष आरक्षण आहे. यामध्ये 2023-24 मध्ये 60,000 कोटी रुपयांची तरतूद होती, तर ही तरतूद 86,000 कोटी रुपयावर नेलेली आहे. आयुष्यमान भारत योजना, बाकी सगळ्या योजनांवरच पहा तुम्ही, इथं 86,000, इथं डायरेक्ट 7,200 वर आलेला आहे. 7,200 वरून 7,500. PLIC जी स्कीम आहे, प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह स्कीम, त्या ठिकाणी 4,645 वरून 6,200. तर मेजर एकच लक्षात ठेवा, कुठली स्कीम आहे, महात्मा गांधी नरेगा योजना जी आहे त्यावर गव्हर्नमेंटने सर्वाधिक एक्सपेन्सेस करण्याचं ठरवलेलं आहे. ओके, हे आपण पाहिलं टॅक्स बाबत. विकसित भारत 2047 पर्यंत, त्यामध्ये पहा सबका साथ सबका विकास, सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि डेव्हलप इंडिया @2047. पीएम श्री जी योजना आहे सप्टेंबर 2022 मध्ये सुरू केलेली, त्यामध्ये बजेट अलोकेशन फंड जे आहे यामध्ये सुद्धा वाढ केलेली आहे. 4,000 कोटी रुपयावरून 6,050 कोटी रुपयापर्यंत वाढ केलेली आहे. 2022 मध्ये पीएम श्री योजना सुरू केलेली आहे. 2014 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी 2014 मध्ये 16 होते, तर आता ही संख्या 23 वर गेली. त्यानंतर मेडिकल कॉलेजेस जे आहेत, IIMS किंवा आपण त्याला एम्स म्हणू शकतो, यांची संख्या 7 वर होती, तर 22 वर गेलेली आहे. युनिव्हर्सिटीज ज्या आहेत 723 होत्या, 1,113 वर गेलेल्या. तर पॉप्युलेशन साईज जर मोजली आपण तर यांची संख्या अद्यापही कमीच पडते. यांची संख्या वाढायला अजून पाहिजे आणि इथं स्कोप आहे. राईज इन फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट, म्हणजे सोप्या भाषेत LFPR रेट जो आहे, महिलांचा श्रमशक्तीमध्ये किंवा रोजगारात जो सहभाग आहे तो वाढलेला आहे, चांगली गोष्ट आहे. 17-18 मध्ये हा 23.3% होता, तर 22-23 मध्ये हा जवळपास 37% गेलेला आहे. ओके, 23.3 वरून कितीवर पोहोचलेला आहे, 37% वाढलेला आहे. इन्क्रीज इन कॅपिटल एक्सपेंडिचर, जो भांडवली खर्च आहे हा सातत्याने सरकारचा काय होत आहे, वाढत आहे, चांगली गोष्ट आहे. परंतु जर तुलनात्मक भाग आपण बघितला, तुलनात्मक महसुली खर्च आणि भांडवली खर्च हे दोन्ही वाढत आहेत, परंतु महसुली खर्च हा जास्त आहे आणि भांडवली खर्च हा सरकारचा कमी आहे. ओके, तुलना जर झाली तर तुलनात्मक म्हणजे 100% कुठला खर्च जास्त होतो, तर महसुली खर्च जास्त होतो. परंतु मागील काही वर्षामध्ये भांडवली खर्चाचं प्रमाण जर पाहिलं GDPच्या तुलनेत, हे सातत्याने काय होत आहे, वाढत आहे. FDI 2005 ते 14च्या दरम्यान $298 बिलियन आला होता. 2014 ते 23च्या दरम्यान हा $596 बिलियन पर्यंत वाढलेला आहे. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. इम्प्रूव्हमेंट इन फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधा ज्या आहेत, भौतिक पायाभूत सुविधा आपण त्याला म्हणू शकतो. नॅशनल हायवे याचं प्रमाण जे आहे 2015 मध्ये 97,991 किलोमीटर होतं. हे जवळपास गडकरी साहेबांना याचं श्रेय जाते पूर्णपणे. 1,44,634 किलोमीटर एवढ्या लांबीचे हायवेज काय झालेले आहेत, वाढलेले आहेत. 1,44,634 किलोमीटर. सर्वाधिक नॅशनल हायवे लांबीचे जे आहेत हे महाराष्ट्रातून जातात, हा पॉईंट चांगला लक्षात ठेवा. आणि सोबतच एक्सप्रेसवे जे आहेत हे सर्वाधिक UP मध्ये आहेत. एक्सप्रेसवेची संख्या ही UPत आहे आणि सर्वाधिक लांबीचे नॅशनल हायवेज हे महाराष्ट्रामधून जातात. त्यानंतर कार्गो ट्रॅफिक ॲट मेजर पोर्ट्स मेट्रिक टनमध्ये 581.3 मेट्रिक टनवरून 720 पर्यंत त्याची वाढ झाली. आपला परकीय व्यापार जो आहे हा जवळपास 95% समुद्रमार्गे होतो, तर ते आपल्याला इथं दिसून येते. इलेक्ट्रिफाईड रेल रूट म्हणजे सोप्या भाषेमध्ये विद्युतीकरण जे आहे रेल्वेमध्ये, कोळसा, डिझेल आणि विद्युत, त्यामध्ये आता विजेवरची रेल्वे याचं मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. 50,394 किलोमीटर फिस्कल इयर 2022 एवढी त्यामध्ये वाढ झालेली आहे. एअरक्राफ्ट मूव्हमेंट मिलियन टन्समध्ये 16 मिलियन टन्सवरून कितीवर गेले आहे, 25. विशेष करून लक्षात ठेवा रेल्वे आणि रस्त्यांचं किलोमीटर. त्यानंतर नंबर ऑफ एअरपोर्ट्स
149 झालेले आहेत. हा पॉईंट चांगला लक्षात ठेवा. इन्क्रीज अलोकेशन ऑफ प्रधानमंत्री आवास योजना 79,590 करोड रुपयावरून 80,671 करोड रुपयापर्यंत काय झाली वाढ. इथं दर्शवलेल्या बजेटेड इस्टिमेट हा अंदाज आहे 24-25 पर्यंत, म्हणजे यामध्ये वाढ होणार आहे. इन्क्रीज अलोकेशन जी आपली श्वेत क्रांती आहे, माफ करा ब्ल्यू क्रांती, निळी क्रांती, ओके, ब्ल्यू रिव्हॉल्युएशनसाठी 2023-24 मध्ये 2025 करोड रुपये, तर 24-25 साठी बजेटेड इस्टिमेट हे 2,352 कोटी रुपयापर्यंत वाढ केली, म्हणजे 2,352 कोटी रुपयापर्यंत. तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढ केलेली आहे. यामध्ये एक पॉईंट लक्षात घ्या, यामध्ये अंतर्गत आणि सागरी असे दोन मासेमारी आहे, अंतर्गत आणि सागरी. महाराष्ट्र आणि भारताच्या बाबतीत जर तुलना केली, महाराष्ट्र आणि भारत, तर यामध्ये अंतर्गत मासेमारीचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये कमी आहे आणि सागरी मासेमारीचं जास्त आहे. भारताच्या डेटानुसार जर आपण विचार केला, अंतर्गत मासेमारी भारतामध्ये जास्त आहे आणि सागरी जी आहे ही कमी आहे. महाराष्ट्राच्या उलट भारत. ओके. इन्क्रीज अलोकेशन फॉर PM फॉर्म्युलेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्रिनर, ते आपण पाहिलं सुरुवातीला. अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी 639 करोड यावरून 880 करोड रुपयापर्यंत फंड अलोकेट करण्याचं ठरवलेलं आहे 2024-25 साठी. करंट अकाउंट डेफिसिट, चालू खात्यावरची जी तूट आहे, कॅड. ओके, चालू खात्यावरची जी तूट, आपण चालू खात्यावरची तूट म्हणजेच काय होते, करंट अकाउंट डेफिसिट म्हणजेच आपली वस्तूंची आयात दुसऱ्या देशातून आणलेली आणि वस्तूंची निर्यात याबाबत आहे. वस्तूंची आयात जास्त असेल आणि वस्तूंची निर्यात काय असेल आपली कमी असेल, तेव्हा आपल्याला करंट अकाउंट डेफिसिट आढळून येते, चालू खात्यावरील तूट. आयात केली आपण 100 रुपयाची आणि निर्यात झाली फक्त आपल्याकडून 70 रुपयाची, तेव्हा आपल्याला चालू खात्यावर काय आढळून येते, तूट. तर ही चालू खात्यावरची तूट किती इथं -30 रुपये आहे. आयात जास्त, आपली निर्यात काय झाली आहे, कमी. तर करंट अकाउंट डेफिसिट जी आहे ही डिक्लाइनिंग लेवलला आहे. याचा अर्थ काय आहे की आपले निर्यातीमध्ये वाढ होऊ शकते, हा पहिला पॉईंट. दुसरा आहे आयात स्वस्त पण होऊ शकते. ओके, आपण काय केलं आहे की मोठ्या प्रमाणात युक्रेन रशिया युद्धामुळे, रिसेंटली त्याला 700 दिवस झाले, युक्रेन रशिया युद्धामुळे मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढले होते. तर हे जे रेट वाढलेले होते, आपल्याला स्वस्तात कुठून मिळेल कच्चं तेल, यासाठी प्रयत्न केले तर आपण रशियाकडून स्वस्तात, एस जयशंकर जे परराष्ट्र व्यवहार मंत्री आहेत त्यांच्या प्रयत्नातून आपण रशियाकडून स्वस्तात पेट्रोल आयात केलं इंधनाची. त्यामुळे कॅडवर सुद्धा काय होऊ शकते, आपल्या परिणाम होऊ शकतो, कॅड नियंत्रित सुद्धा होऊ शकते. तर चालू खात्यावरील जी तूट आहे कॅड, हे अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते व्यापार या घटकामध्ये. तर GDPच्या तुलनेत आपली चालू खात्यावरील तूट ॲव्हरेज 2% किंवा 2च्या वर थोडीफार राहते, पण ॲव्हरेज जी आहे 1.5 ते 2च्या दरम्यान ही जास्त असते. ओके. डिक्लाइनिंग अनएम्प्लॉयमेंट रेट, बेरोजगारीचा दर इथं कमी झालेला दाखवलेला आहे त्यांनी, प्रॅक्टिकली तुम्हाला माहिती आहे, पण हा डेटा आहे, हा एक्झाम पुरता मर्यादित, चांगला डोक्यात फिक्स करा. ओके. 17-18ला हा 6.1% होते. ओके, बेरोजगारी दर. तर 22-23ला हा 3.2 पर्यंत कमी झालेला आढळतो. NPA जे आहेत, ग्रॉस NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग असेट, बँका जे कर्ज देत आहेत त्या कर्जांमधले बुडीत होणारे कर्ज. ओके. तर NPAचं प्रमाण जे आहे मागील काही वर्षांमध्ये, जर 2018 पाहिलं तर हे 11.2 होतं, तिथून हे सातत्याने कमी होत आलेलं आहे. जवळपास 3.2 सप्टेंबर 2023 म्हणजे जवळपास 5%च्या खाली येणं हे खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे 100 रुपये कर्ज दिलेलं आहे आणि त्यातले जवळपास 5 रुपयेच बुडीत होत असतील, 5 रुपयापेक्षा कमी, तर ती गोष्ट बँकांसाठी चांगली आहे. तर डिक्लाइनिंग NPA जे आहेत हे काय होत आहेत, कमी होत आहेत बँकिंग सेक्टरमध्ये. याचे काही मेजर काही कारणं आपल्याला सांगता येऊ शकतात. गव्हर्नमेंटने एक बॅड बँक संकल्पना सुरू केली होती, त्यामार्फत ज्या बॅलन्स शीट्स आहेत बँकांच्या, त्यामध्ये असेट्समध्ये जे NPA दिसतात ते क्लिअर करण्याचं काम केलं. म्हणजे गव्हर्नमेंटनंच इनडायरेक्टली फंडिंग दिल्यामुळे ती रिकव्हरी वाढलेली दिसू शकते.
त्यामुळे आपल्याला ग्रॉस NPA कमी झालेले आढळू शकतात. इतर कारणांमुळे जर झालं असेल तर वसुलीचा प्रश्न आणि व्यावसायिक लोकांची उत्पन्न पातळी वाढल्यामुळे आणि सॅलरी होल्डर जे आहेत उत्पन्न पातळी व्यवस्थित असल्यामुळे ते वेळेवर हप्ते भरतात, त्यामुळे सुद्धा NPA कमी झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. रायझिंग व्हॉल्यूम ऑफ डिजिटल ट्रान्झॅक्शन, याला विशेष आपण म्हणूया UPI मुळे हे साध्य झालेलं आहे. युनिफाईड पेमेंट इंटरफेसमुळे मोठ्या प्रमाणात डिजिटल ट्रान्झॅक्शन जे आहेत व्यवहारांमध्ये त्यांची संख्या काय झाली आहे, वाढलेली आहे. तर ही संख्या करोडामध्ये जर विचार केला तर आपण जवळपास 12च्या वर ॲव्हरेज 14,000 करोडच्या आसपास आहे. GST कलेक्शन जे आहे फिस्कल इयर 2024 मध्ये 1.7 लाख कोटी रुपये मोठ्या प्रमाणात GST काय झालेला आहे, कलेक्ट झालेला आहे आणि हा मंथली कलेक्शन आहे. हेडलाईन इन्फ्लेशन म्हणजे एकूण चलनवाढ जे आहे, चलनवाढीचा दर, एकूण चलनवाढ जी आहे फिस्कल इयर 2023 मध्ये 6.7% आसपास आहे. हा पॉईंट लक्षात ठेवा 23चा, आणि 24 मध्ये जो अंदाज ठेवलेला आहे तो 5.5 पर्यंत कमी करण्याचा आहे. म्हणजे सोप्या भाषेमध्ये चालणारी चलनवाढ जी आहे, वॉकिंग, त्यावर गव्हर्नमेंटचा प्रयत्न असेल ठेवण्याचा. नेक्स्ट आहे रुपी कम्स फ्रॉम, भारत सरकारकडे रुपया कसा येणार. यामध्ये इन्कम टॅक्सपासून गव्हर्नमेंटकडे 19% महसूल येणार असं सांगितलेलं आहे. बॉरोइंग अँड अदर लायबिलिटीज, कर्ज आणि इतर दायित्व, कर्जापासून उभारणीपासून 28% पैसे येतील. GST पासून 18% दाखवलेला आहे. कॉर्पोरेशन टॅक्सपासून किती टक्क्यांपर्यंत दाखवलेला आहे, 17. म्हणजे इथं थोडा रूट चेंज झाला मागच्या बजेटपेक्षा, थोडा पॉईंट इथं समजून घेऊ आपण. जर 23-24चा जर डेटा पाहिला आपण, 23-24चा कर्ज व इतर दायित्व यांचंच प्रमाण जास्त होतं. दुसऱ्या क्रमांकावर GST होतं, तिसऱ्या क्रमांकावर कंपनी कर होतं आणि चौथ्या क्रमांकावर आयकर होतं. पण आता इथं थोडं उलटं झालेलं आहे. हा क्रम बदलेल, एक्झामला महत्त्वाचा आहे हा. 2024-25 अंतरिम अर्थसंकल्पानुसार कर्ज व इतर दायित्व, म्हणजे आपण त्याला सोप्या भाषेत कर्ज उभारणी म्हणू, यापासून सरकारकडे पैसा येणार आहे 28%. दुसरा जो आहे इन्कम टॅक्सपासून दाखवला, आयकरापासून 19% दाखवलेला आहे. GST पासून 18, म्हणजे GST हा तिसऱ्या क्रमांकात नेला आणि कंपनी कर हा चौथ्या क्रमांकात नेलेला आहे. ओके, तर हा पॉईंट चांगला लक्षात ठेवा. किती पर्सेंटपर्यंत, 17. रुपी गोज टू, भारत सरकारचा रुपया कोणत्या ठिकाणी सर्वाधिक खर्च होतो. तर भारत सरकारचा सर्वाधिक रुपया जो खर्च होतो तो होते व्याज देयतेवर, जवळपास 20% आसपास. भारत सरकारचा सर्वाधिक रुपया खर्च हा व्याज देयतेवर का होत असेल, तर त्याचं प्रमुख कारण आहे कर्ज घेण्याचं प्रमाण इथं आपलं जास्त आहे. कर्ज जास्त घेतल्यामुळे सरकारला व्याज सुद्धा कसं द्यावं लागेल, जास्त. तर भारत सरकारचा सर्वाधिक रुपया खर्च किंवा महसुली खर्च सुद्धा कशावर होतो, व्याज देयतेवर होतो. अलोकेशन फॉर स्पेसिफिक मिनिस्ट्री, सर्वाधिक फंड अलोकेट जो होतो तो नेहमीप्रमाणे आणि दरवर्षीप्रमाणे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, संरक्षण मंत्रालयावर आहे 6.2 लाख करोड रुपये. रस्ते आणि वाहतूक मंत्रालयावर आहे 2.78 लाख करोड. मिनिस्ट्री ऑफ रेल्वे, रेल्वे मंत्रालयावर 2.55. म्हणजे पहिले 3 लक्षात ठेवा, संरक्षण, रस्ते आणि रेल्वे. शेअर मार्केटमध्ये पण हा पॉईंट महत्त्वाचा ठरतो, कुठले शेअर्स घ्यायला पाहिजे कुठले नाही घ्यायला पाहिजे, याच्यावर खूप काही डिपेंड आहे. नेक्स्ट आहे रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर. भारत सरकारच्या महसुली उत्पन्नामध्ये वाढ होताना दिसत आहे. भारत सरकारच्या महसुली उत्पन्नामध्ये वाढ होताना दिसत आहे. बजेट इस्टिमेट, अर्थसंकल्पीय जे अंदाज आहेत 24-25 साठी जवळपास 30 लाख करोड रुपये रेव्हेन्यू रिसिप्ट आपल्याकडे येतील. आणि 24-25 मध्ये कॅपिटल रिसिप्ट आपण फक्त दाखवल्या 17.6. तर हे शक्य होऊ शकेल का, तर सांगता येणार नाही, अंदाज आहे हा. कारण की जर कॅपिटल रिसिप्ट म्हणजे कर्ज उभारणीचं प्रमाण हे आपलं तसंही जास्त आहे. ओके, परंतु दोघांची जर तुलना केली महसुली उत्पन्न जास्त ठरते, पण 17.6 वर थांबेल असं सांगता येत नाही तुटींच्या बाबतीत आपण विचार केल्यास. तरीसुद्धा एक्झाम दृष्ट्या लक्षात ठेवा 17.6 लाख करोड. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि कॅपिटल, सरकारचा महसुली खर्च म्हणजे एका वर्षात होणारे सर्व खर्च जे आहेत, दर महिन्याला सॅलरी होल्डर असतील त्यांचे पेमेंट देणे वगैरे, व्याज देयता असेल, त्यानंतर संरक्षणाचे काही महसुली खर्च आहेत, कार्यालय प्रशासनाचे खर्च आहेत. तर हे जे खर्च आहेत रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, महसुली खर्च,
हे 34.5 वरून 36.5 पर्यंत 36.5 लाख करोडपर्यंत वाढ झालेली आहे। तर आपल्याला बजेटेड इस्टिमेट्स लक्षात ठेवा 24-25 साठी 36.5 लाख करोड रुपये। भांडवली खर्च जो आहे यामध्ये 2022-23 ला हा 10.5 लाख करोड रुपये होता, हा कितीवर पोहोचला आहे 15 लाख। याचा अर्थ काय, महसुली खर्चांच्या तुलनेत भांडवली खर्च हा आपला कमी आहे। महसुली खर्चाच्या तुलनेत महसुली खर्च हा जास्त आहे, भांडवली खर्च आपला कमी आहे। पण दोन्ही खर्च जर आपण ॲव्हरेजली पाहिले तर यांच्यामध्ये वाढ होताना दिसते। म्हणजे सरकारच्या सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती आपल्याला काय दर्शविते तर वाढ दर्शविते। वित्तीय तुटीचे प्रमाण लोकसत्ता यामधून आपण घेतलेलं आहे। वित्तीय तुटीचे प्रमाण हे 5.1% टार्गेट ठेवलेलं आहे, जे की आपण ऑलरेडी आता बघितलेलं आहे। या बजेटमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे, कोणाला फायदा कोणाला तोटा यापेक्षा आपल्याला काय फायदा होईल एक्झाममध्ये ते बघा। कारण की ज्या स्कीम आहेत स्कीमची संख्या खूपच जास्त होती। कुठली स्कीम कधी सुरू झाली आणि ती स्कीम कशा संदर्भात आहे आणि त्या स्कीममध्ये कुठली तरतूद केलेली आहे ते स्कीम आपण इथं बघितलेले आहेत। एक्झामला काही करून यामधले आपल्याला काही पॉईंट्स अतिशय महत्त्वाचे आहेत, ज्यामध्ये विशेष करून काही योजना ह्या लक्षात ठेवा। टॅक्स रेट, ज्यामध्ये टॅक्सचे स्लॅब, आयकराचे आणि कंपनी कराचे रेट चांगले विशेष लक्षात ठेवा। या व्यतिरिक्त तिसरा पॉईंट जो आहे ते शेवटचे जे आपण चार्ट्स पाहिले महसुलीचे आणि भांडवलीचे ते सुद्धा व्यवस्थित करून ठेवा। या लेक्चरची जी PDF आहे ती स्वराज्य अकॅडमी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावर शेअर केलेली आहे। तर स्वराज्य अकॅडमी टेलिग्राम चॅनलवर ही PDF तुम्हाला उपलब्ध असेल आणि वरच्या साईडला इथं पिन केलेली असेल, तर त्या ठिकाणाहून तुम्ही ते तुमच्याजवळ सेव्ह सुद्धा करून ठेवू शकता। या ठिकाणी थांबूया। थँक्यू सो मच।